आपण कुठल्या पण चौकामध्ये थांबल्यानंतर आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर दिसतो, जो एकमेव असा ट्रान्सफॉर्मर किंवा छोटं सबस्टेशन आहे जे सबस्टेशन कंझ्युमरला, ग्राहकांना पॉवर सिस्टीम सोबत कनेक्ट करतो. त्याला आपण डीपी असं म्हणतात. डीपी स्टँड्स फॉर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, जे या स्ट्रक्चरचं असतं. या डीपीला एच-पोल टाईप पोलवर माउंट केलेलं असतं, म्हणून याला एच-पोल सबस्टेशन किंवा माउंटेड सबस्टेशन असं म्हणतात. याचं स्ट्रक्चर कसं असतं थोडक्यात सांगतो. सगळ्यात वर 3 लाइटनिंग अरेस्टर असतात, ज्याच्या मदतीने आपण 11 केव्हीची लाईन घेता. लाइटनिंग अरेस्टरचं काम काय, लिकेज करंट किंवा जर लाइटनिंग स्टॉर्म वीज कडकली त्याच्यापासून वाचवणे. 11 केव्हीची लाईन पहिले फ्यूजला पाठवली जाते प्रोटेक्शन पर्पजसाठी. त्या 3 फ्यूजची लाईन आयसोलेटरला पाठवली जाते ऑन ऑफ करण्यासाठी. आयसोलेटर मध्ये एक मुव्हिंग हँडल खाली काढलं जातं, ज्या हँडलला तुम्ही वर आणि खाली करून सप्लाय ऑन पण करू शकता आणि ऑफ. ती 11 केव्हीची लाईन सरळ हाय व्होल्टेज बुशिंगच्या मदतीने ट्रान्सफॉर्मरला पाठवली जाते. हा ट्रान्सफॉर्मर असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर पोरो, जो 11 केव्हीला